तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विवेक म्हात्रे यांना त्याला साथ देत असताना भारत म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पहिला ट्रम कार्ड तेजस डोंगरे हा गोलंदाज पहिलाच बॉल जड मध्ये होता खोदकाम केला ऑन साइडला अलाउन द कार्पेट ना फटका जिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य थ्रो थोडीशी अचूक राहिली दुसऱ्या धाब्यासाठी लगेच पलटवार केला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट पहिल्या बॉलवरती दाबाल्या 2 थोडंसं कलेक्टिंग झाली या बाका बालूने त्याच्या कारणास्तव लगेच चपलाईने इथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली चांगली रनिंग द बिटवीन चांगलं तालमेल 2 फलंदाजांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं मॅच 4 षटकांची आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मॅच मध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमने आणि तो निर्णय मॅच मध्ये योग्य राहील का पहिल्या बॉलवरती 2 धाबाल्यात वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज विवेक म्हात्रे हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये पहिलं षटक म्हटलं तर महत्त्वाचं षटक ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याच्या औचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल गोलंदाज तेजस डोंगरेला जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे नक्कीच डोंगराचा पाडा टीमचा सेकंड बॉल समोर पुन्हा एकदा डावकाचा एक विस्फोटक खेळाडू विवेक म्हात्रे हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये हा ट्रॅकर होता अगदी चांगली गोलंदाजी इथे मात्र सरळ चेंडू एस्ट्रिकच्या हातामध्ये विसावला हा डॉट चेंडू पाहायला मिळेल चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ करावा लागेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला डॉट चेंडू फेकला गोलंदाज तेजस डोंगरेना पहिला मेंडेटरी पॉवर सर्कल षटक फेकत असताना आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय पुढचा बॉल थोडासा स्लोवर होता याच पंचांचा इशारा की नो बॉल आहे ओव्हर स्टेप फ्लाइंग केला त्याच्या कारणास्तव लगेच दंडित घोषित केला आणि पंचांचा इशारा नो बॉल त्याच्यानंतर आज नागझरी संघ खरतर योगेश म्हात्रेच्या अनुपस्थित हा संघ खेळतो आणि योगेश म्हात्रे काशीवरून या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांच्याकडून देखील नागझरी टीमसाठी शुभेच्छा त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया नो बॉल आलाय अतिरिक्त धाव जोडली जाईल संघ 3 या आकड्यावरती प्रीटचा बॉल समोर फलंदाज पाहिला डावकाचा एक विस्फोटक खेळाडू फलंदाज विवेक म्हात्रे ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार तेवढीच चांगली गोलंदाजी चढ मध्ये हा बॉल अगदी बॉडीला स्पर्श झाला आणि ते मात्र लेग पास मध्ये सिंगल पाहायला मिळतं एका दाबेला प्राधान्य एका दाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज भारत म्हात्रे हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये पहिला षटक अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज तेजस डोंगरे जो मुख्य ट्रम्प काढा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये डोंगराचा पाडा टीमसाठी करत असताना तर आदरणीय मयूरदादा फडके यांना बंटी फडके यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावरती या आपलं हार्दिक स्वागत आहे पुढचा बॉल गोलंदाज या तेजस डोंगरे समोर भारत म्हात्रे हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज तेजस डोंगरेनं आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 4 या आकड्यावरती पहिला P1चं षटक या आणि पॉवरफुल गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये डोंगराचा पाला टीमसाठी गोलंदाज तेजस डोंगरे पुढचा बॉल समोर एक अनुभवी खेळाडू भारत म्हात्रे प्रहार केला पटका चांगला सुपर सेब टुपर टोकला भारत म्हात्रेनं हा षटकार षटकाराला फलंदाज भारत म्हात्रेच्या बॅट मधून धावेला वेग मिळाला संघ 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघ लाईन खराब या ऑप्शनच्या बाहेर पंचाला लगेच दंडित घोषित केला 80चा वाईट अवांतर धाव जोडली जाईल आणि अवांतर धावेनं संघ देखील पुढे सरसावला संघाची धावसंख्या पहिला संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी भारत म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आणि अनुभव पणाला लावत असताना मॅच मध्ये चांगला खेळ आपल्याला भारत म्हात्रेचा पाहायला मिळतं पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा स्लोवर बॉल होता बॅट पहिलं फिरवली यस पंचाचा इशारा की हा डॉट बॉल अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती
तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो भारत मात्रेच्या बॅट्समधून दमदार षटकार आपण जरूर पाहिला. खऱ्या अर्थानं 10 ते 12 दिवसा अगोदर भारत मात्रेचा बाईकवरती ॲक्सिडेंट झाला होता. डोल्याला आणि डोक्याला अगदी जबरी मार होता, परंतु खऱ्या अर्थाने देवाच्या कृपाने तो मार बचावला गेला. तरी तो इथे किती चांगला खेळ करतो हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ना थका हूँ मैं ना हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता देखा है मैंने, फिर भी सफर जारी है. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये दाबाला 11 बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी टीमसाठी सेकंड ओव्हर सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती एक अष्टपैलू खेळाडू सेवन फडके हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर विवेक म्हात्रे आणि भारत म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या. एक चांगला टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट करावा लागेल. पहिलाच बॉल फुलटॉस होती, दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक टप्पा इनॅक्शन उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज भारत म्हात्रे हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये प्रहार करावा लागेल. समोर आपण पाहिला डोंगराचा संघ आणि त्या संघासमोर एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर दोन्ही फलंदाजांना आक्रमण खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. गोलंदाज तयार. 7 लो फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट ना ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य. धावपलक हलत्या डोल्या बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 7 फडके हा दुसरा ट्रम्प कार्ड डोंगराचा पाडा टीमचा गोलंदाज पाहायला मिळता. समोर फलंदाज विवेक म्हात्रे. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू आणि विस्फोटक ग्रुप धारण करावा लागेल. लाईन खराब, पंचांचा इशारा 80चा वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या संघ जाऊन पोहोचला तो मात्र 14 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघ. विवेक म्हात्रे ऑन स्ट्राईक ऑन फायर. मॅच मध्ये करावा लागेल तो प्रयत्न करीत असताना हा पटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय, झेल संपलाय. विवेक म्हात्रेचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला फलंदाज बाद. आपण या ठिकाणी पाहतोय एक नवीन वाटचाल खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. कारण पंढरपूरवरनं शुभेच्छा देखील येतात. आमचे शशिकांत नंदनकर यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. जो आपण या ठिकाणी स्टेज पाहतोय त्याच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आले. त्यानंतर आमचे वासुदेवदादा पाटील, हरिदादा पाटील यांनी ही संकल्पना आता नक्कीच राबवण्याची सुरुवात केली आहे. तर त्यांना या मंडप डेकोरेटरच्या नवीन वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये 7 फडके करतोय. समोर नवीन फलंदाज जयदास. ऑलसड मध्ये फेकला, लाऊड अपील. इनफॅक्ट लाईन डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तोपर्यंत लेग पॅच मध्ये सिंगलला प्राधान्य. एका धावेनं संघ पुढे सरसावला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. प्रहार करावा लागेल. मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर एखाद्या फलंदाजाला पूर्णपणे टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. समोर भारत म्हात्रे. वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी. सक्षमरित्या गोलंदाजी करतोय. 7 फडके 5 मध्ये अवघ्या 3 धाबा 1 धक्का. कारनामा मॅच मध्ये या ओव्हर मध्ये करत असताना 7 फडके. यस, भारत मात्रेसाठी 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर अतुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच 2155 आणि महेश शेठ पाटील भारतीय जनता पार्टी 5578 रुपये नक्कीच देण्यात येतील. भारत मात्रेसाठी ही विशेष ऑफर आहे. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी 1 बाद. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. क्रमांकाची धनराशी आम्हाला देण्यात आली. आदरणीय सन्मान्य प्रतीक शेठ ढोंगळे
प्रतीक विष्णू शेठ डोंगरे साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाची धनराशी आम्हाला देण्यात आली. या दानशूर दात्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. चला पुढची मॅच असेल द्वितीय फेरीयांना. पहिली मॅच एका साईडला पोइंजे आणि त्याला फाईट करेल ऋण विलंब नारेन. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. आता मॅच मध्ये वेग दाबायला लागेल. थांबेना बॅटिंग करत असताना नागझर टीमला भारत मात्र सलामीवीर अद्याप खेळपट्टीवरती बसला. मात्र आता शांत बसून चालणार नाही. जर चांगला टार्गेट सेट करायचा तर इथून प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. मॅच मध्ये प्रहार करतोय. फुलटॉस बॉल होता. पनिशमेंट दिली. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकला भारत मात्रेनं. हा षटकार नक्कीच भारत पहा बक्षिसांची खैरात इथे केली जाते. आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेतृत्व महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2155 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर. आणि अतुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच 5578 रुपयांचा धनादेश असेल नक्कीच भारत मात्रेसाठी. तर फुलटॉस बॉल ज्याच्यावरती या 6 धाबेनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गोलंदाज या अक्षय कडू पदतालिकेचा वापर केलाय. इनसाइड आउट फटका चांगला कॅप भरपूर मोठ्या. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होत्या तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती ताबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 24-24 या आकड्यावरती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी चांगली बॅटिंग करतं. वैयक्तिक दमदार योगदान देत असताना मॅच मध्ये भारत मात्रे हा फलंदाज तुम्ही पाहता. सेकंड तिसरं षटक गोलंदाज अक्षय कडूचा वापर मॅच मध्ये केला. डोंगराचा पाडा टीमला समोर भारत मात्रे प्रहार करण्याचा प्रयत्न जड मध्ये बॉल डिलिव्हर केलाय. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर राहतील. जर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचं ना तर प्रत्येक बॉलवरती धाव बनवावी लागेल. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमला भारत मात्र एक ताकद खेळाडू अनुभवी खेळाडू कित्येक वर्ष भरपूर चांगला केस साकारला आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पदतालिकेचा वापर चाणक्यरित्या गोलंदाजी करता अक्षय कडू. यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज ते पॉपिंग स्क्रीनवरती पोहोचलेत की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचले. आमचे ऑफिशियल अंपायर्स तिसरे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. सचिन कडूसर यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्टार क्रिकेट इन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते. या स्पर्धेला कव्हर करत असताना आपण ही वाहिनी या स्पर्धेमध्ये पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं स्टार क्रिकेट इन यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिल्या. नक्कीच आमचे तुषार सर नक्कीच प्रिन्सिपल आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्यांचा व्यासपीठावरती नुकत्याच आगमन झाले. आमचे तुषार सर मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनापासून हार्दिक स्वागत आहे सर. यस नॉट आउट. यस फलंदाज बाद नाही आहे. सलगचा पाहिलं तर दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज अक्षय कडूला. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर आपण डबल पाहिलं आणि मागील 2 बॉल निर्धाव फेकला. 4 मध्ये 8 खर्च केला गोलंदाज अक्षय कडूना. समोर भारत मात्र प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. धाबा बनवायला लागतील. एक चांगला टार्गेट सेट करायचा. त्या ईर्ष्याला फलंदाजी करावी लागेल. मात्र अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित ही गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय कडूच्या माध्यमातून. सलगचा तिसरा बॉल निर्धाव. थोडासा प्रेशर टाकला तर बॅटिंग करत असताना भारत मात्रेवरती धाबेसाठी संघर्ष धाबेसाठी शिरकाव करत असताना मॅच मध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी पदतालिकेचा वापर केलाय. डान्सिंग द डाऊन ऑफ साइडला बॉल लॉक केलाय. जिथे पंचांचा इशारा येईल की या बॉलवरती धाबाला 4 ठोकल्या. भारत मात्रेना चौकार. नितेश एकच वाद आमचा नितेश जबरदस्त मेहनत त्यांच्या स्पर्धेसाठी. परंतु बक्षिसांचा खैरात आहे खऱ्या तर भारत म्हात्रे यांच्यासाठी. महेश शेठ
पाटील नक्कीच यांच्या माध्यमातून 2155 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर. आणि आमचे अतुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 5578. हे चेक केलं जाईल षटकार आहे की चौकार. पोइंजे संघाचे संघनायक आणि नारायण संघाचे संघनायक. चला टॉस साठी आपण लगेच सज्ज राहायचं आहे. चला पोइंजे टीम संघनायक आपण या आणि नारायण टीम संघनायक दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या व्यासपीठावरती. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करा, त्याच्यामुळे दोन्ही टीमचे संघनायक चला आपण टॉस साठी या. अंतिम बॉलवरती चौकार की षटकाची पाहणी ऑन स्क्रीनवरती आमचे ऑफिशियल अंपायर सचिन कडू सर रोहिंजन यांच्या माध्यमातून केली जाते. यस 4 धावा अंतिम बॉलवरती चौकार आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिलेला संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. शेवटचं षटक स्लॉगच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मला पाहायला मिळेल अनिकेत फडके. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट चेंडू मिड विकेटला चाललाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रियता तुतुमय डेंजर झोन फलंदाज जयदास. हा दुसरा धक्का रनआउटचा शिकार झाला फलंदाज जयदास मैदानातून बाहेर. स्पर्धा तेवढंच चांगलं संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे सर्व शिवसेना तलोजा उपशहर प्रमुख सन्माननीय अरेशदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला या स्पर्धेचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतं. आज स्पर्धेची तिसरी रात्र आहे जिथे मॅच पाहायला मिळतं. पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच. एका साईडला डोंगराचा पडा आणि त्याच्या अगेन्स्ट श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गोलंदाज तयार. वेगवान बॉल होता. वेगानं बॅट सुरू फिरवली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही जिथे हा टॉट चेंडू पाहायला मिळता. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला अनिकेत फडके. हा चौथा ट्रम्प कार्ड तुम्हाला डोंगराचा पाडा टीमचा गोलंदाज पाहायला मिळता. धावसंख्येचा विचार केला 29 29 धाबा आहेत. आता धाबेला वेग द्यायचा असेल तर हवाई हल्ला हवाई फायर मॅच मध्ये करावा लागेल श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. हा पॅकर होता. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा. इट इज द वाईट आणि गोलंदाजाला 1 बाउन्स हा अलर्ट देखील केलाय. अतिरिक्त धाव जोडली जाईल संघ 30 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 2 तरी मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये चांगला टार्गेट नक्कीच सेट करेल श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. मात्र ते फटके येणं गरजेचं. समोर रोशन मात्रे आणि नॉन स्ट्राईक वरती भारत मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा अनिकेत फडके. चौथा ट्रम्प कार्ड. टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. थोडंसं पब्लिक झालं बाका बैल तोपर्यंत लगेच दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघ करतोय. या 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती नागझरी संघ. समोर रोशन मात्रे हा फलंदाज पाहतोय. एखादा तरी मोठा फटका अपेक्षा धरून बसला नागझरी संघ आणि त्या अपेक्षेला भरणं द्यावा लागेल. अंतिम 3 बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका मारावा लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. लाऊड अपील सुरू झाली मात्र तेवढा तीक्ष्ण नजरेनं पंचांची भूमिका तुम्हाला पाहायला मिळतं. लेग पास मध्ये ही सिंगल एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज भारत मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 12 मध्ये 20 धाब्याचे योगदान दिला येणाऱ्या 2 बॉल मध्ये. तर नक्कीच याच दरम्यान क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व आणि आमचे बंधुतुल्य मित्र आहेत मयूरदादा फडके या ठिकाणी आलेत. दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. समोर भारत मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. अनिकेत फडके चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना बॅक टू द बॉलर. आपल्या स्पॉलर मध्ये अडवणी केली आणि जिथे रनआउटचा शिकार. धक्का लागला तिसरा. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला भारत मात्रे मैदानातून बाहेर.
शिकार फलंदाज भारत मात्र मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पाहिली डबल तिरी 33 आकड्यावरती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. शेवटचा अंतिम बाला पा शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दिला अनिकेत फडकेला. अगदी चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम बॉल डॉट फेकला. कमालीचा षटक राहिला. अगदी इम्प्रेस केले या मॅच मध्ये अनिकेत फडकेनं. स्लॉगच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. कमालीचा षटक. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमने धावा जमा केला. डबल तिरी 33 आणि सेकंड सत्रामध्ये डोंगराचा पाडा टीमला लक्ष्य प्रवास येणारे 24 बॉल आणि 34 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल या एका सेकंड सत्रामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ तलोजा मजकूर साई राजे यांच्याकडे आपण जाऊया. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया सनीदादा फडके आणि समीरदादा फडके डोंगरेचा पाडा यांना विनंती करीन दोन्ही मान्यवरांना की आपण मुख्य मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 टॉस इथे केला जाईल. विघ्नार्थ क्रिकेट क्लब पोईंजे आणि रुणाव 11 नारायण टीम टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू. प्रतीक शेठ यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी आपण संपन्न आणि महेश दादा आपण देखील या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी संपन्न करू. 4 षटकांची मॅच. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण नाणेफेकी ते संपन्न करा. दोन्ही संघाने एक सामना अगदी दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. रुणा 11 नारायण टीमने देखील एक सामना जिंकलाय आणि विघ्नार्था क्रिकेट क्लब पोईंजे टीम टेल्स नाणेफेकी जिंकली आहे. नक्कीच पोईंजे टीम निर्णय सांगा फक्त. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलास. शुभेच्छा आणि नक्कीच शुभ सन्मान आम्ही करतोय. याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती दोन्ही मान्यवर या ठिकाणी आहेत. दादा आपण थांबा. आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही करतो. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती इथे जपली जाते. दोन्ही आमचे मान्यवर आहेत हरेश दादा आणि आमचे खऱ्यार्थांना वासुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही महेश शेठ यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि सातत्यानं डोंगराच्या पाडा टीमसाठी खूप मोठे समर्थक आणि खऱ्या अर्थानं खंदे समर्थक आहेत. त्यांचा शुभ सन्मान. शुद्ध बीजा पोटी फले रसाल गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाच्या कारणी. मान्यवरांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही जरूर करतोय. गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती ते जपली जाईल. मयूरदादा फडके आपण देखील मयूरदादा आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारा. क्रिकेटचे दर्जी प्रेक्षक आहेत. सातत्याने टीम डोंगराच्या पाडा टीमसाठी सातत्याने भरपूर सपोर्ट आमचे मयूरदादा करत असतात. तर मयूरदादा फडके यांचा मुख्य मंचकावरती आमची एवन जोडी हरेश शेठ पाटील साहेब आणि त्यानंतर आमचे वासुदेवदादा पाटील. हरेश दादांना तुम्ही कधीही भेटा. त्यांच्या तोंडातून तुम्हाला पहिला शब्द ऐकायला मिळेल जय महाराष्ट्र. सुरेश दादा आपण देखील सुरेश आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारा. सूरज यांचा शुभ सन्मान आपण कर. उमेश दादा डोंगरे आपण देखील या. उमेश दादा या. आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारा. सर्वांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहेत आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं नक्कीच दादा हरेश दादा नक्कीच सातत्याने ते करत असतात. शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा हरेश दादा पाटील साहेब आणि आमचे वासुदेव दादा यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. नितेश पाटील भरपूर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेत असतात सातत्यानं. रोहिदास शेठ मात्रे नागझरीचे आहेत. नक्कीच नागझरी टीमला ते नक्कीच सपोर्ट करण्यासाठी खंदे समर्थक आहेत. तर रोहिदास दादा या. आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. धन्यवाद. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. ते अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण.
फर्स्ट बॉल वाईटची खून सँडी पालकर सरांचा इशारा आहे तो पहिला चेंडू इथे खराब हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक इथे आपण अनुभवतोय बंटी नामक हा गोलंदाज पहिला चेंडू खराब फेकलाय अक्षय आहेत स्ट्रायकिंगला समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफ मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो भेदत आणि त्या ठिकाणी अडवणूक केली जाते सुरेख क्षेत्ररक्षण क्या बात आहे रुपेश म्हात्रे रुपेशची जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी पहिल्या चेंडू व्हाईट फेकला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये 34 धावा बनवायच्या आहेत स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगरेचा पाडा चॉप करतात दोन्हीकडे एकच ट्रॅकवरती भीषण अपघात हो इथे नशिबाची साथ बंटीला मात्र चेंडू हातामध्ये सापडला नाहीये त्याच कारणास्तव इथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना 4 धावा आहेत यस आई गावदेवी 11 स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगऱ्याचा बाडा टीम इथे खेळतंय 34 धावांचं लक्ष हो ग्रेट शॉट क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या वरनं 1 बाउन्स ओव्हर द लाईन ओव्हर द रोप डाऊन द ग्राउंड 4 रन चौकार आलाय चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला 8 या धावसंख्येवरती वेग गोलंदाजी करतात बंटी नावानं त्याला संबोधित केलं जात आहे चांगली गोलंदाजी ते करायचे आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर सिलिमी डाऊनला भारत मात्र चेंडूवरती आल्यात इथे एक धाव अंकित केली जाईल आणि 1 धावच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना फलकावती धावा आल्यात त्या मात्र 9 रन लॉस ऑफ द 0 विकेट गोलंदाज सज्ज वेग फटका चांगला आहे जबरदस्त तडाखा चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स ओव्हर द रोप ओव्हर द लाईन 4 रन नजाकत होती या फटकामध्ये ज्यावेळी ताकद काम करत नाही काम करते नजाकतीने भरलेला हा फटकाची सीमा पार 4 रन थँक्यू तर या स्पर्धेकरिता आपण पाहतोय समीर दादा फडके डोंगराचा पडा यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आली त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार सर्व दानशूदात्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतोय अगदी चांगले योगदान सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिला हा प्रेम आहे आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक करते हरेशदादा पाटील यांच्यावर त्यांना प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर तुम्हाला VIP डाईस वरती पाहायला मिळतात त्या सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो यस सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आता 18 मध्ये बनवायच्या आहेत नक्कीच टीम डोंगऱ्याच्या पाड्या टीमला गरज आहे 18 मध्ये 15 नक्कीच योगेश म्हात्रे नागझरी टीमचे खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळाडू आहेत शुभेच्छा येतात योगेश म्हात्रे मॅचचा आनंद देखील घेतात यूट्यूबच्या माध्यमातून योगेश म्हात्रे तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे 18 मध्ये 15 धाब्यांची गरज विकेट हॅट्रिकसाठी अतुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून 5,578
आणि भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेतृत्व महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2178 रुपये नक्कीच देण्यात येतील. म्हणजे भारत मात्रेवरती भरपूर प्रेम आहे. गोलंदाज सज्ज 18 मध्ये 15. फटका तर चांगला आहे. ताकदीचा प्रचंड वापर. डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार रुबाबदार षटकार. बाद आहे. जबरदस्त फटकेबाजी. स्लोवर परंतु फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावफलक हलतलुलट. हेच महत्तम खेळाडूचा वैशिष्ट्य असतो मित्रांनो. षटकार आल्या त्यानंतर सन्मान दिला चेंडूला. आता 16 मध्ये 8 डबेची गरज आहे. आई गावदेवी 11 स्वर्गीय कुशलदादा नोंगण्याचा पाडा. सॉफ्ट हँड अगदी चांगला फटका. डोका शांत ठेवून येथे खेळ करत असताना एकच धाव मिळेल. एका धावाच्या बरोबरीने संघ पुढे सरसावेल. 27 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये. प्रदीप आणि त्याला जोडीनं साथ देत आहेत अक्षय. सुरेख फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर आपण नजर फेकली तर अद्याप प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. फुल्लर लाईनचा चेंडू होता. स्टंपवरती आदळला होता का चेंडू? हो नक्की नशिबाची साथ आहे. मी म्हणे फलंदाज असताच फलंदाज देखील बघा स्क्रीनच्या समोर. हो लागलाय परंतु बेल्स अगदी जागेवरती तटस्थ. नशिबाची साथ आहे प्रदीप. आज दिवस तुझाच आहे. संघर्षाच्या या जीवनामध्ये मशालीचे हात आज तुझ्या हातामध्ये. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. झेल भूदान आणि आयुष्यमान बाबा. आज तर माझं मी बनेन दिवस आणि रात्र देखील नक्कीच प्रदीपचे. असं म्हणतात की रात्र वैऱ्याची आहे परंतु समीकरण आहे 13 मध्ये 6. या चेंडूवरती मॅच फिनिश करणार का अक्षय? क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये. स्विच हिट. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता. 2 षटकाचा खेळ समाप्त. 12 मध्ये बनवायचे आहेत त्या मात्र नक्कीच डोंगरेच्या बऱ्या टीमला 12 मध्ये 6 धावा. श्रीकृष्ण 11 नागझरी संघाला 12 मध्ये 6 थांबवायच्या असतील ना तर इथं विकेट तुम्हाला काढावे लागतील. फ्रेशर क्रिएट करावं लागेल. प्रदीप 12 मध्ये 6 धावांची गरज आहे. मॅच लवकर फिनिश करणार आहे ते कारण त्याच्यामध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. कारण 2 जीवनदान त्यानं मिळालेत. छोटासा नन्नासा खेळाडू. चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव अंकित केली जाईल. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय तो मात्र निक्षय. 11 चेंडू 5. अक्षय येतील आता स्ट्राईक एंडवरती. निक्षय एक छोटासा खेळाडू. अगदी एक स्थान त्याला भेटला आणि भारत मात्रे यांच्या सानिध्यात तो मात्र घडत असताना बॉलर लाईनचा चेंडू टॅप केला. चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतील. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे 1 धाव. 10 चेंडू 4 मध्ये 10 असत्या तर मॅचमध्ये भरपूर मोठा संघर्ष असता परंतु आता 10 मध्ये फक्त 4 धावांची गरज. धावफलकावरती जावं लागले 30. निक्षय गोलंदाजी करतायत. प्रदीप आहे स्ट्राईक एंडला. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. वेग होता. दिशा चांगली आहे. टप्पा चांगला आहे. डॉट 9 मध्ये 4. अगदी शैली त्याची किती चांगली आहे बघा. अगदी चेंडू पडल्याने थोडासा स्विंग करतायत. फिंगर रोल त्याचा खूप चांगला चेंडूवरती निक्षयचा. 9 मध्ये 4. प्रदीप आहेत स्ट्राईक एंडला. मॅच फिनिश करणार का या चेंडूवरती? हो इथे व्हाईट यॉर्कर. इथे मात्र नशिबाची साथ कौशल्याचा आधार. इथे जातो चेंडू सीमा पार. 4 दणदणीत विजय प्रस्थापित केला. गावदेवी 11
स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगरे सभाना टीम अभिनंदन. हार्ड लक श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीम. या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच योगदान दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार.